हॅलो. तर सकाळी-सकाळी इकडे युग आणि आम्ही सगळे रेडी झालो होतो. शुभम मामाच्या लग्नासाठी. ऊन लागू नये म्हणे रोहितने त्याला रुमाल बांधला आणि साऊथ इंडियन थीम होती त्यामुळे श्रद्धा आणि काकू मस्त अशा रेडी झाल्या होत्या. मी दिवसभर काहीच शॉट घेतले नाही. ऊन होतं त्याच्यामुळे आयरा आणि युगला घेऊन आम्ही एका रूममध्येच होतो, एसी रूममध्ये, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा वैदिकचे विधी सुरू होते तेव्हा आम्ही आलो. युगची आणि आयराची खूप सारी मस्ती सुरू होती. दोघंजणं त्या स्टेजवर एवढी मस्ती करत होते की लग्न तर त्यांनी मला बघू दिलं नाही. पण त्यानंतर सप्तपदींचा प्रोग्राम होता. मग आम्ही तिथे आलेलो आणि छान अशी तयारी केली होती. फुलांनी खूप सुंदर सजवलं होतं. सगळ्यांनी त्यांना छान-छान आशीर्वाद दिले. आम्ही त्यांच्या अंगावर फुलं टाकली आणि त्यानंतर नवरदेवाचे शूज इथे चोरलेले आणि किती पैसे द्यायचे यावरती वाद सुरू होता. फायनली एक अमाऊंट ॲग्री झाली आणि त्यांनी नवरदेवाला त्याचे शूज घालायला दिले. तुमच्याकडे पण हे नक्कीच होत असणार. त्यानंतर प्रोग्राम होता बिदाईचा. ते करून आम्ही आलो संभाजीनगरला. इकडेही नवरीच्या स्वागतासाठी छान अशी तयारी केली होती. सगळे खूप नाचले आणि नवरीचं छान असं स्वागत केलं आणि त्यात काकूने एक पोस्टर ओपन केला की सून नाही तर लेक आणली. खरंच खूप छान वाटलं. आजकाल प्रत्येक सुनेला हे सासूने मुलगी म्हणूनच ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्यानंतर इथे नणंद दरवाजा अडवत होती म्हणजे श्रद्धा, आणि तिने इथे विचारलं की माझ्या मुलाला तुमची मुलगी देणार का? आणि ते ॲग्री झाले. तुमच्याकडे पण हा रिवाज आहे का? नक्की सांगा. त्यानंतर इकडे दोघं एवढे थकले होते की झोपी गेले आणि दिवसाचा छान असा शेवट झाला.